छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील चोरीला गेलेले आणि हरवलेले असे जवळपास 4.5 लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले। तर पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या उपस्थितीमध्ये 20 नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन्स परत करण्यात आले आहेत। जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील 4 महिन्यांमध्ये काही मिसिंग मोबाईल झाले होते, त्याबद्दलच्या तक्रारी नागरिकांकडून आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशनची मदत घेऊन आम्ही तक्रारीच्या अनुषंगाने 20 मोबाईल जप्त केलेले आहेत। त्यामध्ये काही मोबाईल बाल अपचारी होते, त्यांच्याकडून जप्त केले होते। अशा प्रकारे 20 मोबाईल जप्त केलेले आहे। 4.5 लाखाचा हा मुद्देमाल आहे। मागच्या महिन्यामध्ये सुद्धा 10 तारखेला 15 मोबाईल जप्त केले होते, ते मिसिंग मधलेच होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही बाल अपचारी होते। अशा प्रकारे 4.5 लाखाचा हा मुद्देमाल जप्त केलेला आहे। कशा पद्धतीने आणि कुठून हस्तगत केलेला आरोपी किती आहे? नाही, यामध्ये आरोपी नाही आहे। बाल अपचारी 2 आरोपी होते, त्यांना काय हे करता येत नाही, आपल्याला अटक करता येत नाही। परंतु जे मोबाईल आम्ही हस्तगत केलेले ते कोणाला मिसिंग झालेले, कोणाला मिळाले होते, त्यांनी ते वापरले, त्या अनुषंगाने आम्ही त्यांना बोलून चौकशी केली, तर ते मिळालेले मोबाईल त्यांना होते ते आम्ही हस्तगत केलेले, त्याप्रमाणे रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे। आणि अशा प्रकारे आज जे 20 मोबाईल आहे आम्ही ते ज्यांचे गेलेले आहे त्यांना आज परत केलेले आहे। दुकानवाल्याचा वगैरे काही दुसऱ्यांचा रोल नाही? नाही, दुकानदारांचा काही रोल नाही। म्हणजे कोणाच्या ताब्यातून असतं? हे ज्यांच्या ताब्यात होते त्यांच्याकडून हस्तगत केले ना। हे सुद्धा नागरिकच आहे, पण मिळाला मोबाईल वापरला तर नागरिकांना एक आव्हान आहे, जे मिळालेले मोबाईल आहे, तुम्हाला मिसिंग मधले मोबाईल मिळतात नागरिकांना, ते मोबाईल तुम्ही वापरू नका, संबंधित लोकल पोलीस स्टेशनला तुम्ही जमा करा। कारण मोबाईल टेक्निकल हेल्पने आम्ही ते मोबाईल शोधून काढतोच। जर आता हे मोबाईल परत करतायत, कशा पद्धतीने करतायत? त्यांचेच मोबाईल काय नाही, कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, सिम कार्ड त्यांचं त्यामध्ये होतं यापूर्वी, सिम कार्ड ते सुद्धा आम्ही ट्रेस आउट केलं ना। IMEI नंबर नुसार आम्ही ट्रेसिंग करतो।